नमस्कार मंडळी, गावचे भणांचं या चॅनलमध्ये स्वागत. आपण आता बाजारातून ताजे मटर आणले आणि ते मटर सोलून ते आपण 250 ग्रॅम मटर सोलून घेऊया आणि त्याची आपण भाजी करूया. वाटाण्याचं सीजन आहे, वाटाणे आता बाजारात भरपूर येत आहे. त्याच्यासाठी आपण वाटाण्याची भाजी बनवून घेतो आहे. हेव्हा आम्ही वजनी पावशेर वाटाणे घेतले, म्हणजे 250 ग्रॅम वाटाणे. त्याच्यासाठी हे बनवण्यासाठी 4 टमाटे, 6 कांदे, मूठभर कोथिंबीर, 1 लसणाची गड्डी, थोडा कढीपत्ता, 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा शेवभाजी मसाला घेतला, 1.5 चमचा आपण लाल तिखट घेतलं, 1 चमचा तरीची मिरची घेतली, अर्धा चमचा जिरे घेतले, हिंग घेतला, अर्धा चमचाला बी कमी हे आपण मोहरी घेतली, थोडीशी हळद घेतली आणि 1 चमचा धना पावडर घेतली. आता यानंतर आपण वाटाण्यांना आता कुकरमध्ये टाकून त्याला 1 शिट्टी देऊया आपण. नंतर बाकीचं साहित्य दाखवतो. आता आपण कुकर ठेवलं आहे आणि त्यात एक अर्धा लिटर पाणी टाकून घेतो. ते शिजत टाकू येते वाटाणे. आणि त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून 1 शिट्टी देऊन घेऊया त्याला. हे बघा मंडळी, आता आपण कढई तापत ठेवली, त्यात तेल टाकलेलं आहे. आता आपण प्रथम त्यात जिरे टाकून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे, जिरे व्यवस्थित फुलले आपले. जिरे टाकल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकून घेऊ. व कढीपत्ता टाकून घेतला आपण. कढीपत्ता टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ. नंतर हे बघा थोडासा हिंग घेतला, तर आपण हिंग टाकू. हळद टाकून घेऊया. आता राहिलेले सगळे मसाले आपण त्यात टाकून घेऊ. धना पावडर, मिरची, चाट मसाला आणि व्यवस्थित हलवून घेऊया. मसाल्याला चांगलं तेल सुटू द्यायचं. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण कांद्याची पेस्ट टाकून घेऊया. मग मसाल्याने तेल सोडलं. आता आपण टमाट्याची ग्रेव्ही टाकून घेऊ. मटर उकळायला टाकताना अर्धा चमचा मीठ टाकलं होतं. आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आपण. थोडं कमीच मीठ त्याच्यासाठी टाकलं आपण. चांगलं मसाल्यांना तेल सुटून द्यायचं. आपल्या मसाल्यांनी पाणी सोडलं आहे. आता हे बघा, आता वाटाणे होते मंडळी आपल्या. मसाले चांगलं तेल सोडले मसाल्याने. आपण ते आता गरम पाण्यासाठी वाटाणे टाकून घेऊ. त्याच्यात आपली तयार झाली. थोडंसं गावठी तूप टाकून घेऊया. हे बघा, आता परत आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेऊया. भाजी तयार झाली. मटारची भाजी. आमच्याकडे वाटाणा म्हणते, काही ठिकाणी मटार म्हणते. ही भाजी थोडीशी खाऊन दाखवतो. भन्नाट अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही एक वेळेस जरूर ही भाजी आमच्या पद्धतीने बनवून बघा. आमच्या रेसिपी आवडायला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.